कारण राज्यामधल्या 29 महानगरपालिका निवडणुकांसाठी मतदान व्हायला अवघे 13 दिवस शिल्लक आहेत आणि निकाल जाहीर व्हायला 14 दिवस बाकी आहेत। मात्र या निवडणुका होण्याच्या आधीच राज्यभरामध्ये एकूण 65 उमेदवारांची नगरसेवकपदी बिनविरोध निवड झालेली आहे। निवडणुका बिनविरोध करण्यामध्ये भाजपने सध्या आघाडी घेतली आहे। आतापर्यंत भाजपचे 44 उमेदवार हे बिनविरोध विजयी झाले। या पाठोपाठ निवडणुका बिनविरोध करण्यामध्ये शिंदेंच्या शिवसेनेने दुसरा क्रमांक पटकावलाय। शिंदेंच्या शिवसेनेमध्ये तब्बल 18 नगरसेवक बिनविरोध निवडून आले। त्यामुळे महायुतीने निवडणुकीच्या आधीच अर्धशतक सध्या पार केलंय आणि 64चा आकडा देखील गाठलाय। यानंतर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे 2 तर मालेगावमधून इस्लाम पार्टीच्या एका उमेदवाराचा बिनविरोध असा विजय झालेला दिसून येतोय। तर कोणत्या पक्षाचे किती उमेदवार हे बिनविरोध निवडून आलेले आहेत आपण जाणून घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। भाजपचे 44, शिवसेनेचे 18, राष्ट्रवादीचे 2 आणि इस्लाम पार्टीचा 1 उमेदवार यांची सध्या बिनविरोध निवड झालेली आहे। दरम्यान याच बिनविरोध निवडीच्या नंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नेमकं काय म्हटलंय जाणून घेऊया। आणि काही लोक म्हणतात हे बिनविरोध हे काय नवीन फॉर्म हे, तर ज्या ठिकाणी विरोधी पक्षातल्या लोकांना विश्वास असतो, खात्री असते की या ठिकाणी महायुतीचा उमेदवार निवडून येणार, जिंकून येणार कामाच्या जोरावर, त्या ठिकाणी लोक इतर पक्षाचे माघार घेतात आणि बिनविरोध होते। त्यामुळे त्यांना त्याचं काम जे आहे आमच्या उमेदवाराचं हे काम तिथं बोलतं आणि कामामुळे त्याची कामाची पोचपावती अशा प्रकारच्या बिनविरोध येण्याने सिद्ध होते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।